पुन्हा एकदा त्या सईने माझा डाव माझ्यावरच उलटवला. मला तिचे दागिने घेऊन तिला घराबाहेर पडू द्यायचं नव्हतं. पण झालं भलतंच. उलट ते माझेच दागिने घेऊन गेले. काय करू मी आता? देवांशला हा सगळा प्रकार सांगू शकत नाही, नाहीतर तो खरं काय आहे ते शोधून काढेल. काय करू? यातून कसा मार्ग काढायचा आता? ही अंजली पण ना नको त्यावेळी फोन करत असते. फोन कट केला ना तरी सारखा करत राहील. हॅलो मॅम. मी टेन्शन मध्ये असतानाच तुझा कॉल काय येतो ग मला? नाही मॅम, तसं नाही. मी असं ऐकलं की आपल्या घरी आय मीन जहागीरदारांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली म्हणे, आणि ते सगळे ऑफिसर्स पण फ्रॉड होते. हो, एक मिनिट. पण हे सगळं तुला कसं कळलं? ऑब्व्हियसली ती ग्रेट सई आली होती ना आमच्या घरी, तिच्या ग्रेट भावासाठी ग्रेट लॅपटॉप घेऊन. तेव्हा तिने सांगितलंय सगळं. मग काय माझी चेष्टा करायला फोन केलायस की मला शिकवायला फोन केलाय की मी कशी चुकले, मी काय करायला पाहिजे होतं, माझ्याच प्लॅन मध्ये मी कशी काय अडकले? मजा घ्यायला फोन केलायस? मी कशाला मजा घेऊ तुमची? इथे माझाच सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. त्या वरुणला त्रास द्यायला मी त्याचा लॅपटॉप पण फोडला, सगळा चुरामोरा केला. त्याला त्रास होईल म्हणून मी आपली मस्त हॅप्पी झाले होते. पण कसलं काय, ती ग्रेट सई अवतरल्या अचानक वरुणसाठी नवीन लॅपटॉप घेऊन. आणि तुम्हाला माहितीये का, तो लॅपटॉप पण देवांशने स्वतः परचेस केलाय वरुणसाठी. आणि तो आधी जो वापरायचा ना दुसऱ्या कोणाचा तरी लॅपटॉप, त्या लॅपटॉपला रिपेअरला पण पैसे दिलेत देवांशने. वाह, ही सई तिच्या घरचे प्रॉब्लेम सांगत राहणार देवांशला आणि देवांश पे करत राहणार. हे सगळं मला थांबवायचंय. खरं तर हे असं चालू राहिलं ना तर अख्खं घर विकायला काढली ती. पुढे जाऊन हे सगळं होऊ नये म्हणून मी त्या ऑफिसर्सना बोलवलं, पण ते एक नंबरचे मूर्ख निघाले. एक मी बोलू का मॅम? आय मीन हे तुम्हाला ऐकायला आणि मला बोलायला पण जरा जड आहे, पण ती सई ना, ती दिवसेंदिवस आपल्याला